जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय ही डोळे उघडत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की राग आल्यावर थोडं थांबावं आणि चूक झाल्यावर थोडं नम्रतेत घ्यावं. राग आल्यावर थोडं थांबावं आणि चूक झाल्यावर थोडं नम्रतेत घ्यावं. यामुळे जगातील सर्व समस्या दूर होतील असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की सकाळची उपासना करूनच आपण बाहेर पडलो पाहिजे, कारण सकाळची उपासना हे आपलं कवच आहे. आपल्याला उत्तमरित्या संध्याकाळी घरी आणतं. सकाळची उपासनाच हे आपलं संरक्षण करतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की परब्रह्म परमेश्वर हेच आपले मायबाप आहेत. त्यांचं चरण कधीही सोडू नका. आपल्याला दुःख आलं तर एखादी व्यक्ती आपल्या सोबत नसणार आहे. आपल्याला एखादं संकट आलं तर कोण आपल्याला साथ देणार नाही. आपण जर त्रासात वेदनात असेल तर कोणी आपल्याला विचारणार नाही. पण परब्रह्म मात्र आपल्याला प्रत्येक क्षणाला तो आपल्या बरोबर असतो. संकटाच्या वेळेसही तो आपल्या बरोबर असतो. आपल्या दुःखाच्या त्रासाच्या वेळेसही तो आपल्या बरोबर असतो. त्याला सर्व काही माहिती असतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्माचे चरण सोडूच नका. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की नाम घेता हरतील पाप, म्हणून अखंड त्या परमेश्वराचं त्या परब्रह्माचं आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे. नामस्मरणामुळे आपल्यातील सर्व दोष नाहीसे होतात आणि हळूहळू आपल्यातील पापही कमी कमी होत राहतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नाम घेता हरतील पाप असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की प्रत्येक पान जोडलं तेव्हा पत्रावळी तयार होती. आपण जर 4-5 पानं आणली आणि ती एकत्र जोडली तर त्याची एक उत्तम अशी पत्रावळी तयार होते. तसं समर्थ म्हणतात की आता तिकडे जाऊ नका, आपल्या देहाकडे या. आपणही जर उत्तमाचे श्रवण केलं, आपणही जर उत्तमाची उपासना केली, आपणही उत्तमाचं नामस्मरण केलं, आपलं ही रोजचं सत्कर्म जर असलं तर आपल्याही देहाची उत्तम अशी पत्रावळी तयार होणारच आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की पेरूमध्येही बी असतो, सीताफळामध्येही बी असतो, तरीही त्या पेरूमधले आपण बी काढून टाकतो आणि तो पेरू आवडीने खातो. सीताफळामध्येही भरपूर बी असतात, तरी समर्थ म्हणले सीताफळामधलेही बी आपण काढून टाकतो आणि ते सीताफळ ही आपण आवडीनं खातो. तसं समर्थ म्हणतात की परमार्थामध्येही त्रास आहे, दुःख आहे, तरीही परमार्थ आपल्याला करायचा आहे. कारण एकदा जर आपण परमार्थ केला की नंतर आपल्याला सुख, समाधान आणि शांतीच मिळणार आहे. परमार्थामध्ये सुरुवातीला त्रास आहे आणि नंतर मात्र आपल्या अवयवांना, आपल्या देहाला त्याची सवय लागते आणि त्याची गोडी लागते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की सद्गुरूंना आपल्याला नामस्मरणाचे हे फूलच समर्पित करायचं आहे. सद्गुरूंना नामस्मरणाचे हे फूलच आपल्याला समर्पित करायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अखंड त्या परब्रह्माचं नामस्मरण आपल्याकडून थोडं तरी दिवसभरात झालं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की आपली उपासना मुंगी एवढी असते आणि मागणं मात्र हत्ती एवढं असतं. समर्थ म्हणतात की आपली उपासना ही मुंगी एवढं असतं आणि मागणं मात्र हत्ती एवढं असतं. मग ते कसं पूर्ण होणार असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपलं जर मागणं मोठं असेल तर आपली उपासना ही मोठी असली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की मागण्या भरपूर असलं तर मोर्चा काढावाच लागतो. समर्थ म्हणतात की मागण्या जर भरपूर असल्या तर मोर्चा हा काढावा लागणारच आहे. तर मोर्चा कशाचा काढायचा आहे? मोर्चा आता कशाचा काढायचा आहे? तर मोर्चा आपल्याला उपासनेचा काढायचा आहे, मोर्चा नामस्मरणाचा काढायचा आहे, मोर्चा श्रवणाचा काढायचा आहे. तरच आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की ज्या झाडाला फळे आहेत, समर्थ म्हणतात की ज्या झाडाला फळे आहेत त्याच झाडाला दगड मारतात. ज्या झाडाला फळे आहेत त्याच झाडाला लोक दगड मारतात. सुकलेल्या झाडाला दगड कोणच मारत नाही. समर्थ म्हणतात की सुकलेल्या आणि वटलेल्या झाडाला दगड कोणच मारत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्याची उपासना, श्रवण, नामस्मरण उत्तमाचा आहे त्याला त्रास हा आहेच,
त्याच्यामधलं सर्व काही वाईट जात आहे, त्याच्यामधलं त्या देहामधलं सर्व काही वाईट चाललेलं आहे, वाईट जात आहे आणि चांगलं त्याच्यामध्ये येत आहे. त्या देहामधलं सर्व काही वाईट जात आहे आणि त्या देहामध्ये चांगलं येत आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक बोध देतात. दिल्ली मोठं शहर होतं आणि तेथे सावकार राहत होता. दिल्लीमध्ये एक मोठा सावकार राहत होता. एकदा त्या सावकाराच्या घरी चोरी झाली आणि हिऱ्याचा एक हार चोरीला गेला. त्या सावकाराचा चोरीला गेला आणि चोर घरातलाच होता. एका नोकरानेच तो हार चोरला होता. त्या सावकाराच्या एका नोकरानेच तो हार चोरला होता आणि त्याचा शोध सावकाराने घेतला, पण कोठे तो चोर सापडेच ना. त्याचा शोध सावकाराने घेतला, पण चोर मात्र कोठेच सापडेना. साऱ्या नोकरांना त्या सावकाराने विचारलं. साऱ्या काही नोकरांना बोलवलं आणि सावकाराने विचारलं की तुम्ही माझ्या हाराची चोरी केली आहे का? त्यावेळेस कोणीच कबूल होईना की आम्ही चोरी केली म्हणून. आणि शेवटी मात्र त्या सावकाराला वाईट वाटू लागलं. आता करायच तरी काय? चोरी तरी कोणी केली या सावकाराला कळना. त्यावेळेस सावकाराने बादशाच्या दरबारी गेला. सावकार हा न्याय मागण्यासाठी बादशाच्या दरबारी गेला आणि त्या सावकाराने बादशाला आमच्या दरबारामध्ये चोरी झाली हे सांगितलं. त्यावेळेस बादशानेही सर्व शिपायांना हुकूम केला. बादशाहनेही आपल्या सर्व शिपायांना हुकूम केला आणि शिपायांना सावकाराच्या घराच्या सर्व नोकरांना पकडून आणायला सांगितलं. त्यावेळेस बादशाच्या शिपायांनी त्या सावकाराच्या नोकरांना सर्वांना पकडून आणलं आणि पकडून आणल्यानंतर बादशाह म्हणाला, काय रे, कोणी चोरी केली आहे हे हिऱ्याची? त्यांनी पटकन सांगा, नाहीतर त्यांना मी शिक्षा करणार. त्यावेळेस सर्व नोकर म्हणाले, नाही सरकार, आम्ही कोणीही चोरी केली नाही. त्यावेळेस बादशाला काही समजना, आता चोर तर कसा ओळखायचा. त्यावेळेस बादशाने मात्र बिरबलला बोलवलं आणि बिरबलला सांगितलं की हे बिरबला, मला काय चोर सापडत नाही. त्यावेळेस तू हा शोधून काढ. मी तुला हे काम सोपवत आहे. त्यावेळेस बिरबल बादशाला म्हणाला, ठीक आहे महाराज, मी या चोराला शोधून काढतो. आणि बिरबलानेही आपलं डोकं लावलं आणि बिरबलाने सर्व चोरांच्या हातात एक काट्यांचा गट्टा दिला आणि सर्व काट्या एकसारख्या लांबीच्या होत्या. त्याने सर्व नोकरांच्या हाती एक काठी दिल्या आणि म्हणाला की मी तुम्हाला एक काठी दिली आहे. मी तुम्हाला एकसारख्या, कोठेही बदल नाही, एकसारख्या सर्वांच्या काट्या आहेत. मी सर्वांना एक काठी दिली आहे. ती तुम्ही घरी घेऊन जा आणि उद्या ह्याच वेळी दरबारात या. उद्या ह्याच टायमाला या सर्व काट्या घेऊन सगळेजण ह्या दरबारात या. या काट्या जादूच्या आहेत. या मंतरलेल्या काट्या आहेत. जो यामध्ये चोर असेल त्याची काठी रात्री 4 फूट मोठी होईल. आणि तुम्ही आता ही सर्व काटे घेऊन घरी जा आणि उद्या या. त्यावेळेस सर्व नोकर आपापल्या घरी काट्या घेऊन गेले. त्यावेळेस सर्व नोकर आपापल्या काट्या घेऊन घरी गेले आणि घरी गेल्यानंतर खरा चोर होता तो मात्र काळजीत पडला. ज्याने हाराची चोरी केली होती तो चोर मात्र काळजीत पडला. आता काय करायचे? उद्या जर आपली काठी 4 फूट जर लांब झाली तर सगळ्यांना कळणार आपणच चोर आहे, असं त्या चोराला काळजी पडली. आणि उद्या आपली काठी वाढणार, मोठी होणार, आपण पकडलं जाणार. त्याला रात्री झोपच येईना. त्या चोराला मात्र रात्री झोपच आली नाही. तो सारखाच विचार करत होता आणि शेवटी त्या चोराला एक युक्ती सुचली आणि त्या चोराने आपल्या काठीची 4 बोटं कट केली. आपल्या काठीची 4 बोटं इतकी लांबी कट केली आणि
4 बोट कापून 4 बोट काठी कापून तो दुसऱ्या दिवशी दरबारात हजर राहिला आणि त्याला वाटलं की आपली काठी आता 4 फूट आपण कट केली आहे, तर मग आता आपण चोर आहे हे बिरबल ओळखणारच नाही. आणि सकाळी उठला चांगले चांगले त्याने कपडे घातले आणि काठी घेऊन दरबारात तो चोर आला. सर्व नोकरही हजर होते. बिरबलने मात्र प्रत्येकाची काठी घेतली. बिरबलने दुसऱ्या दिवशी प्रत्येकाची काठी घेतली आणि मोजून बघितली. ज्याची काठी बरोबर होती त्याला सोडून दिलं आणि घरी जायला सांगितलं. आता खरा चोराची पाळी आली. आता ज्याने खरा हार चोरला होता तो चोराची वेळ आली. तो चोरही ऐटीत पुढे आला. त्याने बिरबलच्या हाती आपली काठी दिली. त्या चोरानेही आपली काठी बिरबलच्या हाती दिली आणि बिरबलने ती मोजली. बिरबलने ती काठी मोजली. पाहतो तर काय 4 बोट ती काठी कमी होती. 4 बोट एवढी काठी ती कमी होती. त्यावेळेस लगेच बिरबल बादशाहला म्हणाला की सरकार हा पहा चोर, ह्यानेच तो हार चोरला आहे. ह्याची काठी 4 बोट वाढेल म्हणून मी त्याला दिली होती. ह्याची एक काठी 4 बोट वाढेल म्हणून मी त्याला दिली होती. पण त्याने ही युक्ती लढवली की आपली काठी वाढू नये म्हणून 4 बोट त्याने काठी कापून आणली आणि त्यामुळेच हा चोर पकडला गेला. त्यावेळेस चोराच्या मनात चालणं आणि काठीनेच त्या बिरबलने चोर पकडला आणि सावकाराला त्याच्या हिऱ्याचा हार परत मिळाला आणि बादशानेही चोराला कैदात टाकले आणि बिरबलला मोठे बक्षीस दिले. पण बघा म्हणले समर्थ, आपण जर चातुर्य लढवलं, डोकं जर लढवलं, जर खरा चोर कोण आहे हे शोधता येतच. तर समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातही अनेक अशा घटना घडतात. त्यावेळेसही आपल्याला डोकं लढवता आलं पाहिजे, चातुर्य लढवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. फुटेना तुटेना चरेना ढळेना सदा संचले मी पण ते करेना तया एक रूपासी तुझे न साहे मना संत अनंत शोधून पाहे. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की ती सदवस्तू तुटत नाही, फुटत नाही, विचलितही होत नाही, जागचे हलतही नाही. ती दिसत नसले तरी सदोदित सर्वत्र घनदाट भरून राहिली आहे. पण मीपणामुळे ती कळत नाही. ते एकच एकरूपी असल्यामुळे तिथे दुसरे असे काहीही असू शकत नाही. म्हणूनच हे मना, तू मीपणा टाकून जे शाश्वत आहे, जे अनंत आहे याचा शोध घे. तू मीपणा टाकून जे शाश्वत आहे, जे अनंत आहे त्याचा शोध घे. असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरु.